हो कदम साहेब ते जेवण येतो नाही जेवण नाही या ठिकाणी जे कारवाई जी आता तुम्ही केलेली आहे त्याच्यामध्ये बीजेपीचा ऑफिस या ठिकाणी बनलेला आहे, त्याच्यावरती कारवाई नाही केली. कारण काय? जेवण येतो ना 3 वाजता. कोणचा फोन आला त्याचं नाव सांगा, मग जा ना तुम्ही. मला फोन आला तुम्हाला. अहो पण ज्या कसं काय मी जेवण येतोय. नमस्कार, सत्यपरिचितमध्ये मी इरफान सैद आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी आता सध्या आहे प्रभाग क्रमांक 6च्या काजूपाडा या परिसरामध्ये. काल या ठिकाणी एक प्रकरण झालं होतं ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं नाव आलं होतं. त्या सर्व विषयावर खुलासा करण्यासाठी आज माझ्या सोबत आहेत भाजपचे मंडळ अध्यक्ष अनिल थाटेजी. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नेमकं काल काय प्रकरण झालं होतं. थाटेजी, काय सांगाल? काल तुमच्या पक्षाचं कार्यालयाचा एक विषय होता, त्याच्यावर तुमच्या पक्षाचं नाव घेतलं गेलं, काय सांगाल? हे बघा, काल मला तर विषय जास्त माहित नाही, पण एवढं नक्की होतं की माझ्या काही कार्यकर्त्यांनी मला फोन केलं. आमचं इथे एक कार्यालय आहे भारतीय जनता पार्टीचं, आणि भरपूर वर्षापासून हे कार्यकर्ते पहिले कच्चं होतं, आता पक्क थोडंसं केलेलं आहे. कारण की शेवटी इथे लोकांच्या समस्या भरपूर आहेत, आणि काश्मीरामध्ये आमचे अनेक कार्यालय आहेत, महाजनवाडीमध्ये अनेक कार्यालय, पण काजूपाड्यामध्ये आमचं एक पण कार्यालय नव्हतं. त्या निमित्ताने आम्ही इथे आमच्या कार्यकर्त्यांसाठी ते कार्यालय ओपन केलं. ज्या निमित्ताने आम्ही आधार कार्ड असो, वोटर आयडी कार्ड असू दे, किंवा अनेक कामं आहेत जी लोकांची दैनंदिन कामं आहेत ते आम्हाला इथले इथे करतात, कारण त्या लोकांना तिकडे यायला टाइम नव्हता. हा विषय होता. पण त्यानंतर काल मी बघितलं त्या प्रकरणामध्ये एक वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न केला काही लोकांनी. कारण माझे इथे मित्रच आहे, तो शिवम पाटील पण माझा मित्र आहे, तो संजय पण माझा मित्र. मी त्यांना काय बोलणार नाही, ते इथले स्थानिक आहे, त्यांचा विषय सोडून द्या. कारण त्यांच्या पार्टीचे कोण राजकारण करत असेल, मी त्यांना हेच सांगू शकतो की पूर्ण मीरा भाईंदरमध्ये किती पक्षाचे कार्यालय, किती अधिकृत आहे, किती अनधिकृत आहे, याची पूर्ण लिस्ट आमच्याकडे. कुणाचे किती कंटेनर अधिकृत आहेत, किती कंटेनर अनधिकृत ते आम्हाला माहित आहे. पण आम्ही त्याचा कधी विरोध करत नाही, कारण आमचं काय म्हणणं आहे, जर त्या कंटेनर मार्फत जर काम होत असेल लोकांचं, तर आमचा विरोध आहे. तर त्याचप्रमाणे त्या पार्टीला मी आव्हान करतो की जर आमच्या पक्षाच्या कार्यालयात आम्ही लोकांचे कामं करत असेल, तर आमच्या पक्षाच्या कार्यालयावर पण कोणी हे करू नका. शेवटी हा भारतीय जनता पार्टीचं कार्यालय आहे, कुठल्या अनिल ताटेचं, अनिल भोसलेचं किंवा इथल्या कुठल्या लोकल कार्यकर्त्याचं कार्यालय नाही. त्यामुळे आमची इच्छा हीच आहे की आमच्या कार्यालयावर तुम्ही कुठल्याही प्रकारची तुम्ही हानी पोचू नये. आणि दुसरा विषय काल आम्हाला असं कळालं की ते त्या लोकांनी असे आरोप केले काही लोकांनी की ते गरीबाचं घर तोडलं. अरे गरीबाचं घर थोडी तोडलं, ते माझ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं घर तोडले. ते मी जर बोलायला गेलो तर अनेक गोष्टी होतील. बोलू आमच्याच भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्त्याचं घर तोडलं, आणि नंतर बोलतात की गरीबाचं घर तोडलं, तर ते एकदम चुकीचं आहे. आणि ज्या पण त्या पंकज म्हणजे आमचा साऊ माणूस आहे, तो आमच्याच कार्यकर्ता आहे, आणि त्याचंच घर तोडलं, ते पण एक चुकीचे होतं. तर मी पण अधिकाऱ्यांना सांगेल की तुम्ही सिलेक्टिव्ह राहू नका. तुम्हाला जर कारवाई करायची तर काही गोष्टी तुम्ही सिलेक्टिव्ह राहू नका, कारण प्रत्येक पक्षाचे किती कोणते कार्यकर्ते किती काय काय किती रूम बांधतात ना, त्याच्या पूर्ण इतिहास माझ्याकडे. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही जाऊ नका. आणि माझा मुख्य उद्देश आहे की आमच्या कार्यालयाला तुम्ही टच करू नका. आम्ही तुमच्या कार्यालयाच्या पाठी लागत नाही, तुम्ही आमच्या कार्यालयाच्या पाठी नको राहू, हे मी आवाहन करतो. मी खास करून त्यांचे सिनियर नेते जे पण आहेत काश्मीरामधले, त्यांना मी हे सांगतो, विनंती करतो की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना समजून सांगा, कारण आम्ही पण तुमच्या कुठल्याही कंटेनरच्या पाठी आम्ही लागत नाही. त्याप्रमाणे तुम्ही पण लागू नये, किंवा कुठल्याही पक्षाचे असू दे. मी असं नाही बोलत, मनसे असू दे, काँग्रेस असू, राष्ट्रवादी असू दे, शिंदे गट असू दे, किंवा कुठे. आणि शिंदे गट तर आमच्या महायुतीमधले आहे, तर मी त्यांना हेच करेल की तुम्ही अशा गोष्टीमध्ये फालतू राजकारण करू नये. नेमकं अनधिकृत बांधकामावर कारवाई झालीच पाहिजे, पण काल जी कारवाई झाली महानगरपालिकेची, त्याच्यामध्ये कुठे ना कुठे जे कार्यकर्ते आले होते राजकीय पक्षाचे, त्यांच्या सांगण्यावरूनच ती कारवाई झाली का? नाही, आता तसंच वाटतं ना. कसं झालं, चोराच्या उलट्या बोंब. कारवाई त्यांनीच केली, कंप्लेंट त्यांनीच केली. जर तुम्ही बघितलं ना, प्रभाग अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये जर अनिल ताटेच्या व बीजेपीच्या नावाने कुठली कंप्लेंट असेल, कुठल्याही झोपड्यात, मी बोलत नाही इथलंच, काश्मीरमध्ये कुठल्या झोपड्यात कोणी कंप्लेंट केली असेल ना, त्याचं मला सांगावं. आम्ही कुठल्याही प्रकारची अशी कंप्लेंट करत नाही. कसं आहे माहिती आहे, अनिर्कृत आहे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण हे लोक 500 किलोमीटर 400 किलोमीटर लोक आलेत. हे लोक 4-4 लाख 5-5 लाख रुपये देऊन हे करतात. मग तुम्हाला जर कारवाई करायची तर सरसकट कारवाई होते, फक्त एक रूम आणि 2 रूम सिलेक्टिव्ह करायची नाही. आणि त्यांचे पण अनेक कार्यकर्ते आम्हाला माहिती आहेत, ते स्वतः ह्या बिझनेसमध्ये आहेत. त्यामुळे आम्ही पण त्यांच्या पाठी लागत नाही. मग आम्ही बोलतो ठीक आहे, ते करतात, त्याचा विषय नाही. मग त्यामुळे आमची हीच अपेक्षा आहे की तुम्ही आमच्या कार्यालयावर डोळा नका ठेवू. जर आमच्या कार्यालयावर डोळा ठेवला तर मग अनेक गोष्टी उघडतील. मग कसं आहे, प्रत्येकाचे काचेचे घर आहेत, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या काचेच्या घरात राहावं. दुसऱ्याच्या काचेच्या घरावर दगड मारला तर स्वतःच्या काचेच्या घरावर दगड पडणार आहे, हे नक्की आहे. आम्हाला एका सूत्रांच्या माहितीनुसार एक माहिती मिळाली आहे की आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत, हे जे बांधकाम आहे हे देखील एका राजकीय पक्षाशी निगडीत आहे. मग याच्यावर काल का कारवाई केली गेली नाही? हे जे अनधिकृत बांधकाम आहे ते त्यांच्याशीच निगडीत आहे का? आता ते मी नाही सांगू शकत. कसं आहे बघा, काजूपाड्यामध्ये तुम्ही जे बोलला ते असेल, सत्य पण असेल, कारण तुमचे सूत्र आता
बहुतेक करून सत्यच असतात. पण माझं असं म्हणणं आहे की मी कधीच ह्या गोष्टीत पडलो नाही आणि पडणार पण नाही. कारण इथले कार्यकर्ते पण, त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते पण आमचे चांगले मित्र आहेत आणि त्यांच्याशी संबंध पण चांगले आहेत. पण ज्या पद्धतीने त्यांनी जे काल केलं ते आम्हाला आवडलं नाही. तर त्यांना पण आम्ही विनंती तेच करणार आहे की कसं आहे, तेच मी तुम्हाला सांगतो ना, काचेचे घर. आता तुम्ही जे बोलता त्याची शहनशाह तुम्ही करू शकता, तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही तक्रार करू शकता का? आम्ही तर कुठल्या गोष्टीची अजूनपर्यंत तक्रार करणार नाही. पण एवढं नक्की आहे की आमच्या जर कार्यकर्त्याच्या घरावर, आमच्या कार्यालयावर जर काय कारवाई झाली यापुढे, तर मग हे दोन्ही गोष्टीकडून होणार. अर्धं नुकसान आमचं होईल, तर तसं त्यांचं अर्धं नुकसान त्यांचं पण होईल. त्यामुळे आमची तेच इच्छा आहे की तुम्ही गरिबांना, आपल्या दोघांच्या राजकारणामुळे इकडच्या गरिबांचं नुकसान नका करू. पालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. काल जी कारवाई झाली ती एका राजकीय पक्षाच्या सांगण्यावरून झाली. म्हणजे पालिका एका राजकीय पक्षाच्या सांगण्यावरून काम करते का? नाही, कसं आहे, मी पालिकेला आरोप नाही ठेवणार. त्याचं कारण असं आहे की पालिकेवर दुनियाभरचे प्रेशर आहेत. पालिकेवर आता कसं आहे, सत्ताधारी आम्ही असो किंवा ते असो, दोन्ही पण सत्ताधारी आहेत. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांना फोन जातात, काय जातात. काल पण त्या लोकांनी आरोप केला की कोणाचा फोन आला आणि ते रिटर्न गेले. कुणाच्या फोनने कोण रिटर्न जात नाही. त्यांना पण माहित असतं की हे झालं तर आम्हाला दुसऱ्या कार्यालयावरून करायला लागेल, आणि त्यांनी कसं इथलं वातावरण बिघडतं. आणि आता इलेक्शन आहे, निवडणूक आहे, त्यामुळे राजकीय वातावरण खराब होऊ नये ही आमची इच्छा आहे. आणि म्हणून मी तिकडचे जे वरिष्ठ नेता आहेत त्यांना मी तेच सांगेल की तुम्ही पण तुमच्या कार्यकर्त्याला समजून सांगा की कार्यालय सोडून बाकी गोष्टीचे तुम्ही इंटरेस्ट करा, आणि कारण शेवटी तुमचे कार्यकर्ते असू द्या. कारण जास्त करून मी तर सांगेल की भारतीय जनता पार्टीपेक्षा दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते पण ह्या व्यवसायामध्ये आहेत. त्यामुळे आम्ही परत एकदा सांगेल की आमच्या कार्यावर नजर नको ठेवू. बाकी अधिकाऱ्यावर मी दोष देणार नाही, कारण अधिकाऱ्यांना जशी कंप्लेंट येते त्या पद्धतीने ते कारवाई करतात. अधिकाऱ्यांचं काम करायचे. त्यांना पण एवढं आहे की अधिकाऱ्यांना पण मी एकच सल्ला देईल की त्यांनी न्याय द्यावं. म्हणजे एकाचं करावं आणि दुसऱ्याचं नाही करावं हे करू नये. जर तुम्हाला वाटत असेल एकाने केलं तर दुसऱ्याचं आम्ही जेव्हा कंप्लेंट करू मग ती पण करावी कारवाई. नेमकं आपण बघू शकता, जसं मी आता या ठिकाणी आहे, पालिका या ठिकाणी सर्व वस्ती तयार होत आहे आणि या सर्व घरांना इथे महानगरपालिकेकडून टॅक्स आकारला जातोय. महापालिका जर या स्थानिक लोकांकडून जर टॅक्स घेत आहे, कर घेत आहे, तर आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की कशा प्रकारे हा जो रस्ता आहे, हा रस्ता लोकांसाठी नाहीच आहे. इथे जर पावसाळ्यात यायचं झालं तर संपूर्ण चिखल आहे. इकडे पण एक मोठी वस्ती उभी राहिली आहे आणि या ठिकाणी पालिका त्यांच्याकडून कर घेते, पण त्यांना तशा सुविधा भेटत नाहीये. पण मात्र या सर्वांवर एखाद्याने जर यांच्या घरावर तक्रार केली तर या ठिकाणी पालिका तत्परतेने कारवाई करून या सर्व अनधिकृत बांधकामांना जमीनदोस्त करत आहे. आपल्यासोबत काही इकडचे नागरिक स्थानिक आहेत, त्यांच्यासोबत आपण त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या नक्की समस्या काय आहेत. समस्या बहुत है सारा। रोड का समस्या है, पानी का समस्या है। और मैं इधर 9 साल से रह रहा हूँ काजूपाड़ा में। 9 साल से मैं टैक्स भी भर रहा हूँ महानगर पालिका में। और मैं महानगर पालिका से अपेक्षा करता हूँ कि हमारे यहाँ पे जो रोड का दिक्कत है, पानी का दिक्कत है, तो जल्द से जल्द उसका समाधान निकाला जाए। और यहाँ पे हम लोग कचरा फेंकने के लिए 5 किलोमीटर दूर जाते हैं। जो भी हमारा कचरा घर का होता है वो फेंकने के लिए हम लोग 5 किलोमीटर दूर जाते हैं, अब गायमुख चौपाटी। और अपना रोड का स्थिति बहुत ज्यादा खराब है। यहाँ आपका कचरा उठाने के लिए नगर पालिका से गाड़ी नहीं आता है? नहीं आता सर। मैं मीरा भाईंदर में टैक्स भरने गया था, जो अपना रूम का टैक्स, तो वहाँ पे मैंने सवाल भी किया था कि सर हम टैक्स हर साल भरते हैं तो हमें सुविधा कुछ नहीं मिलता है। और जबकि वो टैक्स में लिखा हुआ है कि आपको सारा डिटेल्स लिखा हुआ है कि सारी चीज़ों को आपको टैक्स आप पे कर रहे हो। रूम का टैक्स, स्कूल का टैक्स, कचरे का टैक्स, लाइट का टैक्स, रोड का टैक्स। मैंने सवाल भी किया था मीरा भाईंदर महानगर पालिका के जो कैशियर है, जो हमारे पैसा मतलब लेते हैं हमारा टैक्स पैसा, उससे मैंने सवाल किया था सर कि ऐसा ऐसा प्रॉब्लम है, हम 9 साल से टैक्स भर रहे हैं, हमें सुविधा कुछ नहीं मिल रहा है, तो कृपया करके सुविधा कहाँ से मिलेगा। तो उसने बोला कि जो भाईंदर में अपना कमिश्नर है वहाँ पे जाके कंप्लेन करना पड़ेगा, फिर आपका कुछ काम होगा। तो मैं जो भी महानगर पालिका के कमिश्नर हैं उन लोगों से आग्रह करता हूँ कि हम जिस तरह से टैक्स भर रहे हैं उस तरह से हमें सुविधा भी मिलना चाहिए। चाहते हैं रोड का सुविधा, घर के भी जो भी बीएमसी आता है सब घर तोड़ देता है। पानी का सुविधा, कोई चीज का सुविधा इधर नहीं है, वो होना चाहिए। जसं की आपण पाहिलं, इकडच्या स्थानिक नागरिकांना रस्त्यांच्या, पाण्याची तसेच कचरा टाकण्याची देखील सुविधा त्यांना पुरवण्यात येत नाहीये। हे सर्व गंभीर समस्या असताना या ठिकाणी काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते येत आहेत आणि या ठिकाणी अनधिकृत बांधकामांच्याच तक्रारी करत आहेत। नेमकं अनधिकृत बांधकाम झालेच नाही पाहिजे, याच्याकडे पालिकेचं लक्ष असलं पाहिजे। पालिकेने त्याचवेळी ज्यावेळी बांधकाम उभारतं त्याचवेळी कारवाई केली पाहिजे। पण मात्र या ठिकाणी फक्त अनधिकृत बांधकामाची तक्रार घेऊन काही कार्यकर्ते पालिकेत जातात आणि त्यानंतर पालिका त्याच्यावर कारवाई करते। मात्र काल जे झालं, काल 1-2 बांधकामावर या ठिकाणी कारवाई झाली असं भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ते त्यांचे कार्यकर्ते होते। मात्र त्यांच्या घरावर कारवाई झाली तर माझ्या पाठीमागे बघू शकता, हे जे बांधकाम झालंय याच्यावर पालिकेने का कारवाई केली नाही? हे कोणत्या राजकीय पक्षाशी निगडीत आहे? पालिका प्रशासन आणि पालिकेचे कर्मचारी जे समान न्याय का करत नाहीयेत?
जर कारवाई करायची असेल तर सर्वच बांधकामावर कारवाई करावी. मग हे बांधकाम कोणासाठी सोडलंय? हे बांधकाम कोणाशी निगडीत आहे? आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हे एका कार्यकर्त्याचं आहे जे शिवसेना पक्षाशी निगडीत आहे अशी आम्हाला माहिती मिळाली आहे. मग याच्यावर पण पालिकेने कारवाई करावी. हे आत्ताच नुकतंच गेल्या 15 दिवसामध्ये झालेलं बांधकाम आहे. याच्यावर पण पालिकेने कारवाई करायला पाहिजे होती. काल पालिकेने यावर कारवाई का नाही केली? का फक्त 2च बांधकामे तोडून पालिका प्रशासन इथून माघारी फिरलं? या ठिकाणी या बांधकामावर पण कारवाई करायला पाहिजे होती. तर महापालिका कुठे ना कुठे कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली काम करत असल्याचं दिसून येत आहे.